आम्ही क्वालिफाय झालो. ऑल द बेस्ट, एन्जॉय युअर विक्ट्री. तर हे होते दीपक, ज्यांना मराठवाड्याचा पुरस्कार मिळाला. जाऊया समोर कक्षामध्ये. त्या ठिकाणी बहुचर्चित असं व्यक्तिमत्व, गायक आहेत, गीतकार आहेत, समालोचक आहेत, आपला आवाजाची छाप ज्यांनी सोडलेली आहे, असे कल्याणचे उत्कृष्ट समालोचक प्रतापजी ठाकूर यांचा आवाज आपण पुढील लवत ऐकूया. धन्यवाद. थँक्यू सो मच मनीषजी पाटील सर. सामन्याची सुरुवात. गणपती बाप्पाला वंदन करतो. 4 वेद 14 विद्या 64 कलांचा अधिपती. आणि इथे पहिल्याच बॉल वरती घडलंय काय. व्हेरी फर्स्ट बॉल. ऑन साइडला स्वीप करायचा होता आणि तिथून मात्र बॉल क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावला. महत्वपूर्ण विकेट. शून्यावर लागणारा धक्का. पहिला बॅटिंग करत असताना आई सासाईवाली तुळशी फायटर्स या संघाला आपण पाहतोय. गणपती बाप्पाला प्रथमतः वंदन करतो. अखंड हिंदुस्थानात राज दैवत राजे शिव छत्रपती शंभू राजांना मानाचा त्रिवार मुजरा अर्पण करतो. खेळपट्टीला वंदन करतो, जिने मला आणि माझ्या आवाजाला ओळख दिली. दिवंगत लोकनेते स्वर्गीय दिबा पाटील यांच्या विनम्र स्मृतीस अभिवादन करून दहावीर महाराजांच्या चरणी नतमस्तक होऊन मी समालोचक प्रथमेश ठाकूर तुम्हा सर्वांचं स्वागत करतोय. सुंदर झेल टिपला आणि झेल घेतल्याच्या नंतर तेजस नरे अगदी विकेटवरती बसून होता. ती निराशा त्याच्या चेहऱ्यावरती आपल्याला पाहायला मिळाली. स्क्रीनवरती आपण पाहतात ऑन साइडला खेळायचा होता आणि जसा फटका खेळला त्यानं बॅट हातातून सोडली, डोक्याला हात लावला. त्याला कळालं की त्याची विकेट इथे गमावलेली आहे त्यानं. शून्यावर धक्का पहिला. तेजस नरे बॅक टू दी पॅव्हिलियन. अनिल आला मैदानामध्ये. परकट. क्या बात आहे. शॉर्ट थर्डच्या डोक्यावरनं डीप थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या अगदी जवळ बॉल. तत्पूर्वी 2 धावा सहज मिळतील. सुंदर फटका आपण पाहिला. अक्कूट टप्प्याचा बॉल ज्याला थर्ड मॅनच्या वरून खेळला गेला. चेअर कोणाला करायचं. येस डेफिनेटली अगदी मोठा प्रश्न आता पडलाय. कारण एका बाजूला सागर बोबड, राजू वाघमारे, तर दुसऱ्या बाजूला तेजस नरे, अनिल आणि याच दरम्यान सतीजी जाधव साहेबांचं देखील आगमन झालंय. मोस्ट वेलकम. आपलं या स्पर्धेच्या वतीनं आम्ही मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत करीत आहोत. 2-2. 2 चेंडू 2 धावा 1 विकेट. सॉफ्ट रन खेळतोय. विकेट टिकून खेळण्यासाठी ओळखला जातो अनिल. लवकर स्वतःची विकेट तो सोडत नाही. एक एंड तो धरून ठेवतो आणि त्यासाठी कदाचित 3ऱ्या क्रमांकावरती त्याला पाठवलंय. कारण दुसऱ्या बाजूला दमदार पाटणकर आहे जो दे दनादन फटक्यांसाठी ओळखला जातो. कारण टॉप 12च्या मॅच मध्ये एकतर्फा बॅटिंग जय पाटणकरने केली आई सासाईवाली तुळशी फाटर्ससाठी. कल्पेश वाळंस महत्वपूर्ण खेळाडू. मी म्हणेन शिवाज्ञ 11चा हा ट्रम्प कार्ड आहे. ज्यानं फार चांगला इम्पॅक्ट टाकला या संपूर्ण स्पर्धेमध्ये. विथ द बॅट, विथ द बॉल काय कॉन्ट्रीब्युशन दिलं टॉप 12च्या मॅच मध्ये. मला आठवतंय 40+ रन इंडिव्हिज्युअली बनवले कल्पेश वाळंसने. जवळपास 45 बनवले आणि बॉलिंग करत असताना 3 ते 4 विकेट त्याने मिळवले होते. आणि अवघ्या धावसंख्या त्याने खर्च केल्या होत्या 5. म्हणजे वन ऑफ द मोस्ट इकॉनॉमिकल अँड विकेट टेकिंग ऑल्सो. आणि विथ द बॅट 45 कॉन्ट्रीब्युशन आणि कॅचेस देखील चांगल्या त्याने टिपल्या. ओ जय पाटणकर खाली राहतोय. इट्स अ सबमरीन डिलिव्हरी. एक्सपेक्ट जितका केला होता बाउन्स जय पाटणकरनं तितका त्याला मिळाला नाही. ऍक्शन रिप्ले आपण पाहत आहोत. ऑन साइडला खेळायचा होता आणि बॅटच्या खालून चेंडू थेट विकेट किपरच्या हातामध्ये. कल्पेश वाळंद आपल्या नावाची छाप सोडण्यासाठी तो देखील तयार आहे आणि त्यानं आतापर्यंत ती कामगिरी केली आहे. मैदानाच्या आतमध्ये जर आपण पाहिलं तर 5 चेंडूमध्ये अवघ्या 3 खर्च करत असताना या मॅचची सर्वात मोठी विकेट मिळवली होती. पण दे दनादन आता सुरुवात केली आहे. ऑन साइडला मिड विकेटच्या बाहेर फेकून दिले चेंडूला जय पाटणकरच्या बॅटमध्ये. पॉवर पॅक आरटीपीएल ब्रँडेड 6.
अगदी आपण पाहिलं तर कल्पेश वाळंच्या विरोधामध्ये शेवटच्या बॉलवरती मोठा फटका आपल्याला पाहायला मिळाला. ॲक्शन रिप्ले आपल्या स्क्रीनवरती. ऑन साईडला स्लॉटमध्ये होता जयच्या आणि थेट मिड विकेट हवा यात्रेवरती पाठवलं जयने. फार सुंदर फटका एक्झिक्यूट केला. एक विकेट स्वस्तात गमावलंय. व्हेरी फर्स्ट बॉल तेजस नरे शून्यावर बाद झाला आणि त्यानंतर मात्र अनिल आला. सिंगल डबलनं धावफलक पुढे नेण्याचा प्रयत्न त्याने केला आणि आता शेवटच्या बॉलवरती जय पाटणकरच्या बॅटमन आलेला मोठा फटका. षटक क्रमांक पहिलं पूर्ण. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती 9 एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. 9 रन्स ऑन बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट. पहिलं षटक मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पूर्ण झालेलं आहे आणि आता षटक क्रमांक दुसरं जे पॉवर प्लेचं दुसरं षटक आपण पाहणार आहोत. आउटफील्डमध्ये 3 फिल्डर असतील. रायटी बॅटरसाठी डीपमध्ये समोर लॉंग ऑन ऑर्थोडॉक्स लॉंग ऑन आहे. लॉंग ऑफ आणि मिड विकेट आहे. ऑन साईडला हलक्या हाताने ड्राईव्ह केलाय. फार सुंदर फटका आपल्याला पाहायला मिळाला. लॉंग दी कार्पेट बॉल चालला डीपमध्ये. क्षेत्ररक्षक ऑर्थोडॉक्स लॉंग ऑनमध्ये तैनात आहेत. चांगली फिल्डिंग उचलून फेकतील. तत्पूर्वी धावसंख्या 1 ने पुढे. स्कोर डबल डिजिट मॅजिक फिगर 10 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. 10 रन्स ऑन बोर्ड. एका दुक्का सिंगल डबल धावफलक पुढे. हेल्दी एज कॅचेटची मागणी केली होती. शॉर्ट थर्ड ऍक्शन मध्ये आलाय. शॉर्ट थर्ड मॅनच्या क्षेत्रामध्ये आपण पाहत आहोत. क्षेत्ररक्षक तैनात होते. राजीव वाघबरेला आपण पाहतोय. नैतिक सॉफ्टरने खेळतो यावेळेस देखील. पुन्हा एकदा शॉर्ट थर्ड ऍक्शन मध्ये सागर भोपाडला आपण तिकडे पाहतो यावेळेस. अगदी आपण पाहिलं तर शांत आणि संयमी सुरू असलेल्या पूर्वार्धातला खेळ आणि आता इथून कितपत शांतता बाळगली जाईल हा देखील प्रश्न पडलाय. हा षटकांचा सामना आहे. पहिला सामना एकतर्फा स्टॉर्म बॉयजने जिंकला. प्रत्येक वर्षीप्रमाणे यंदा देखील त्यांना गुलाल मिळालाय. टॉप 3 मध्ये थेट प्रवेश त्यांना मिळतोय. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न वारंवार बघा प्रयत्न सुरू आहेत मैदानाच्या आतमध्ये फलंदाजांचे पण त्या प्रयत्नांना यश मिळत नाहीये. अगदी प्रत्येक बॉल बाउंड्री लाईनच्या जवळ पोहोचवण्याचा प्रयत्न केला जातोय पण त्या प्रयत्नांना यश केव्हा मिळेल. जय पाटणकरचा आता जास्तीत जास्त स्ट्राईक वरती असणं गरजेचं आहे कारण अनिलचा विचार केला तर 5 चेंडू त्यानं खेळलेत आणि अवघ्या 4 धावा त्याचा बॅटमन आलेला आपल्याला पाहायला मिळाला. डॉट बॉल रेशिओ वाढत चाललाय. या डॉट बॉल रेशिओला आता कमी करावं लागेल. धावांची गती वाढवावी लागेल. लाऊड अपील आणि पंचांनी अपील उचलून धरली. पंच सहमत. 3 यष्ट्यांच्या मधोमध सापडलाय. विकेटचं बदल मैदानाच्या आतमध्ये. धक्का क्रमांक दुसरा यापूर्वी तेजस नरे आणि आता अनिल वाडकर मैदानाच्या बाहेर. कारण महत्त्वपूर्ण सामना ते खेळले आणि त्या सामन्यामध्ये निकाल त्यांच्या बाजूने लागला नाही. आयुष्यात बऱ्याच गोष्टी तुमच्या बाजूने घडतील किंवा काही गोष्टी तुमच्या विरोधात घडतील आणि पराभवानं खचून जाणं इतका बाहुबली आमचा कमजोर नाही. येस विल मेक कमबॅक. नक्की पुढच्या वर्षी पुन्हा दमदार कमबॅक आपण करू त्यामध्ये ते मात्र शंका नाही. बट मन जिंकली प्रशांत मडवी आणि त्याच्या संपूर्ण संघानं. जबरदस्त प्रदर्शन राहिलं थ्रू आउट द टुर्नामेंट. ज्यामध्ये अगदी आपण पाहिलं तर त्यांचा मुख्य फलंदाज तुषार कांबळेने इम्प्रेस केलं. इच अँड एव्हरी मॅच प्रत्येक सामना घेऊन खेळला. मैदानाच्या आतमध्ये लावण्यासाठी आग आला नवीन फलंदाज कल्पेश घाग. षटक क्रमांक दुसरं पूर्ण. एंड ऑफ द सेकंड ओव्हर 11 रन्स ऑन बोर्ड. लॉस ऑफ 2 विकेट. अवघ्या 11 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 2 षटकांच्या समाप्ती अखेरीस. पहिल्या ओव्हरमध्ये 9 होता आणि या ओव्हरमध्ये नैतिकनं अवघ्या 2 धावा खर्च करत असताना अनिलची विकेट मिळवली. जो अनिल विकेट ठेवून विकेट टिकवून सिंगल डबलला प्राधान्य देण्यासाठी ओळखला जातो त्या महत्वपूर्ण फलंदाजाला मी म्हणेन आई सासाईवाली तुळशी फायटर संघाच्या भिंतीला बाहेर काढलंय आणि आता कल्पेश घाग आणि त्यासोबत जय पाटणकर वरती मोठी जबाबदारी असेल या मॅचची. षटक क्रमांक 3 आता पॉवर प्लेचं बंधन पूर्णपणे नाहीसं झालेलं आहे. आदरणीय सतीजी जाधव साहेबांचा सन्मान आपल्या मंचावरती आपण पार पाडणार आहोत. मी विनंती करेन आमच्या मंचावरती अप्पा म्हात्रे आणि आमचे आई खानावळचे प्रोप्रायटर ज्यांच्या वतीनं आम्हाला चविष्ट आणि रुचकर जेवण
रोज इथे मात्र मिळत आहे ते अर्थातच आमचे राजू शेट केरकर यांना विनंती असेल की आपल्या शुभास्ते आपण हा सन्मान करा. ऑफसाइड रिजन मध्ये टॅप केला गेलाय. सिंगल तिकडे मात्र प्राप्त केले जाईल. ऍक्शन रिप्ले आपण पाहतो दूर ठेवण्याचा प्रयत्न केला. शॉट ऑफर केला जयने. डीप मध्ये कव्हरला बॉल. कल्पेश वाळंजला आपण पाहतोय सेकंड स्पेल मध्ये तो येतोय. पहिल्या स्पेल मध्ये अतिशय चांगली गोलंदाजी त्याची आपल्याला पाहायला मिळाली. अॅक्युरसी फार जबरदस्त आपण पाहिली. चांगल्या टप्प्यावरती नियंत्रित गोलंदाजी त्यानं करून दाखवली आणि आता विखुरलेल्या अवस्थेमध्ये क्षेत्ररक्षण आहे. अगदी लेफ्टी बॅटरसाठी डीपमध्ये स्क्वेअर लेग समोर ऑर्थोडॉक्स लॉंग ऑन डीपमध्ये बॅकवर्ड स्क्वेअर लेग देखील तैनात करण्यात आलाय. कदाचित तो स्ट्रॉंग झोन असावा आणि हे कॉम्बिनेशन सध्या डोकेदुखी ठरवू शकते. कदाचित जेव्हा आपण मोस्ट ऑफ द टाइम पाहतो टेनिस क्रिकेट असो अथवा इंटरनॅशनल क्रिकेट लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन आलं की बऱ्याचदा गोलंदाजांची आणि विकेट किपरची गमछाक होते. वारंवार क्षेत्ररक्षण बदलणं, फिल्डिंग अरेंजमेंट चेक करणं आणि त्यामध्ये चुका होण्याचे चान्सेस फार वाढतात. त्यामुळे आता तसं काही घडेल काय पाहणं इंटरेस्टिंग असणार आहे. जय पाटणकर एक षटकार ठोकल्यानंतर थोडा शांत पवित्रा घेतोय पण कधीपर्यंत शांत राहील. लॉफ्टेड ऑफरचा फटका पाहतो डीप मध्ये ऑर्थोडॉक्स लॉंग ऑफ तैनात आहे. सिंगल मेल सिंगल एक्का दुक्का सिंगल डबलनं कितपत तुमचं काम चालेल. जरूर सामना 6 षटकांचा आहे. 2 विकेट तुम्ही लवकर गमावल्यात. खेळपट्टीवरती टिकणं, धावा बनवणं, बॅटच्या मधोमध चेंडू येणं हे महत्वाचं आहे. हे सर्व मान्य आहे पण धावांची गती देखील वाढणं तितकंच महत्वाचं आहे. पहिल्या दुसऱ्या गेअरवरती गाडी चालवतात पण आता टॉप गेअरवर बॅटिंग करावी लागणार आहे. षटक तिसरं कल्पेश. काल ज्या प्रकारे संदीप सर आपण पाहिलं की स्वराज देवळेनं एक फलंदाजांच्या मनामध्ये स्वतःचं चित्र असं निर्माण केलं होतं की तुम्ही माझ्या अगेन्स्ट धावा बनवू शकत नाही. तो मेंटली प्रेशर त्याने क्रिएट केला होता बॅट्समनवरती आणि त्यांच्या मनामध्ये ही गोष्ट त्याने सोडली होती, टाकली होती स्वतःहून की माझ्या अगेन्स्ट तुम्ही धावा बनवू शकत नाही. माझं षटक तुम्हाला सांभाळूनच खेळावं लागेल. कदाचित आज कल्पेश वाळंज ते कार्य करतोय. फलंदाजांच्या मनामध्ये कुठेतरी ती गोष्ट टाकण्याचा तो प्रयत्न करतो. अपील झाली हलकीशी. उत्साह आणि आत्मविश्वासाची देखील कमी जाणवली. तत्पूर्वी लेग बायच्या स्वरूपात ही धाव मात्र कंप्लीट केली जाईल. सिंगलच्या मदतीने धावसंख्या पुढे. अजिंक्य सुटे आम्हाला माहिती देतात धावफलक 15 वरती 15 रन्स ऑन बोर्ड लॉस ऑफ 2 विकेट. पहिलं सत्र सुरू आहे आणि पहिल्या डावामध्ये आपण पाहिलं तर 2 विकेट लवकर गमावल्या होत्या. स्वतः बॅट्समन इथून मात्र फार मोठी भूमिका त्यांची असणार आहे. जय पाटणकर स्ट्रायकर एंड वरती. पाटणकर ऑन साइडला पाठवतोय. गॅप मध्ये एक्झिक्यूट करतोय. फिल्डर नाहीये. वॅकंट एरिया मधून बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. मिड विकेट सीमारेषा पलीकडे. जय पाटणकरनं ठरवलंय शेवटच्या बॉलवरती आक्रमण करायचं कारण पहिल्या षटकाच्या अगदी आपण पाहिलं शेवटच्या बॉलवरती षटकार आणि आता तिसऱ्या षटकाच्या कल्पेश वाळंजच्या शेवटच्या बॉलवरती चौकाराची वसुली केली आहे. या ओव्हरमध्ये 7 आल्या. एक जी आली ती लेग बायची होती ती टीमच्या टोटलमध्ये ऍड केली जाईल आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर 6.33च्या सरासरीनं धावसंख्या फक्त आणि फक्त 19 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 3 ओव्हरनंतर 19 झाल्यात. आता इथून कॅल्क्युलेशन लावून क्रिकेट खेळावं लागेल. थोडंसं मॅथमॅटिक्स अप्लाय करावं लागेल आणि अगदी आपण पाहिलं तर ते कॅल्क्युलेशन कसं बसेल याची चर्चा आता ड्रिंक्स ब्रेकमध्ये होईल. छोटासा ड्रिंक्स ब्रेक पण सध्या आपल्या स्क्रीनवरती आपण एन्जॉय करता. ब्रँड ऑफ रोहा स्पोर्ट्स म्हणून मी झाला नेहमी संबोधतो. हर्या कोसेकर त्यानं आपल्या ड्रोन कॅमेऱ्यामध्ये टिपलेलं हे काही क्षणचित्र, हे विहंगम दृश्य आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवरती आपल्याला पाहायला मिळत आहे. मान्यवरांची रेलचेल आपल्या मंचावरती आपण पाहिली होती पहिल्या दिवसामध्ये आणि अगदी उंच आकाशात उडणाऱ्या पक्ष्यांना आपलं हे क्रिकेटचं मैदान हे नंदनवन कसं दिसत असावं याचं ज्वलंत उदाहरण पेश केलं आपल्या स्क्रीनवरती अगदी आपण पाहतोय. आदरणीय नितेशजी पावशे साहेबांचं आगमन झालेलं आहे. त्यांच्या स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत. हे सुंदर क्रीडांगण, ज्या क्रीडांगणानं अनेक लाखो करोडो मुलांचं स्वप्न अगदी त्याच्या मनामध्ये साठवलंय, ज्या क्रीडांगणानं अनेक अशा खेळाडूंना आनंद दिलाय आणि जे क्रीडांगण आपल्याला दुःख विसरण्यास भाग पाडतं ती ही जागा. रोहा स्पोर्ट्स ग्रेट वर्क. संपूर्ण रोहा स्पोर्ट्स टीमचं मी कौतुक करेन. आकाश कडव प्रचंड मेहनत नेहमी त्याची आपण पाहतो. खरं तर आकाश कडवनं कबड्डी क्षेत्रामध्ये फार नाव कमावलं आणि गेल्या 2-3 वर्षांमध्ये क्रिकेटच्या क्षेत्रामध्ये देखील त्याचा वचपा आपल्याला पाहायला मिळाला.
ग्रेट वर्क आकाश. कारण संदीप सर, जेव्हा मॅन ऑफ द मॅच एखाद्या खेळाडूला मिळते तो आपल्यासोबत प्रेझेंटेशन बॉक्समध्ये असतो, पण आपण प्रेझेंटेशन बॉक्समधून हँडओव्हर कॉमेंट्री बॉक्समध्ये जेव्हा करतो तत्पूर्वी ती पोस्ट इंस्टाग्रामवरती आलेली असते. म्हणजे हे किती फास्ट तो वर्क करतोय, ही कला आहे. प्रत्येकाला ती अवगत होत नाही. पण आता जाऊया मॅचच्या दिशेने. नैतिक सेकंड स्पेलमध्ये आलाय. सेकंड स्पेलमध्ये देखील ते सातत्य त्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. बॅट्समन ऑप्स्टमच्या बाहेर शफल झालं तर ती वाईड लाईनची जी गाईडलाईन आहे ती देखील तुमच्यासाठी वाढेल. जर तुम्ही एक स्टेप पुढे टाकतायत तर जी वाईड लाईनची पहिली लाईन आहे तिच्या पुढे एक स्टेप कॅल्क्युलेट केलं जाईल. हा पंचांचा निर्णय आपण पाहतो. इट्स अ वॉलेट डिलिव्हरी. डॉट बॉल. नैतिक. कल्पेश गाग आग लावण्याच्या तयारीत आहे, पण आग लागत नाहीये. सध्या मैदानामध्ये गोलंदाजांनी आगीचे निखारे टाकलेत. प्रत्येक बॉल योग्य टप्प्यावरती, अचूक टप्प्यावरती आपण पाहत आहोत. बॉलिंग लाईन दोन्हीकडे चांगली आहे. मी म्हणेन आई सासाईवाली तुळशी फायटर्सचा गोलंदाजी तोफखाना खतरनाक आहे, त्यामध्ये काही शंका नाही. पण आता बॅट्समनला फायटिंग टोटल तर सेट करावी लागेल. 60-65 जर झाल्या तर एक चांगली फायटिंग मॅच आपण इथून एन्जॉय करणार आहोत. कारण सुपर सिक्सचा पहिला सामना एकतर्फा झाला आणि एकतर्फा मॅचेस प्रेक्षकांना आवडत नाही. नैतिकचा बॉल जय पाटणकरसाठी. सांभाळून खेळण्याचा प्रयत्न करतोय, संयमी क्रिकेट खेळण्याचा तो प्रयत्न करतोय, पण संयम जय पाटणकरच्या तत्वात नाहीये. ज्या प्रकारे दुसऱ्या बाजूला राजू वाघमारे, संयम त्याच्या तत्वात नाही. सिंगल डबलचा आपला खेळ नाही, तो सांगतो ही गोष्ट. आणि त्याच प्रकारे जय पाटणकर देखील आहे. सिंगल डबल आपला खेळ नाही, शांतपणे खेळणं आपल्या तत्वात नाही. त्यामुळे आक्रमणाची सुरुवात आता मैदानामध्ये करावी लागेल. चर्चा सुरू आहे आणि नॉट आउटचा इशारा पंचांचा आपण पाहत आहोत. रोहा नगर परिषदेचे दमदार नगरसेवक, कार्यसम्राट आदरणीय अजितजी मोरे साहेबांचे इथं आगमन झालेलं आहे. अगदी आपण पाहिलं तर त्यांच्या समवेत भाऊ शेलार देखील आहेत. दोन्ही व्यक्तिमत्वांच्या स्पर्धेच्या वतीनं मी मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत करत आहोत. रोहा नगरपालिकेचे कार्यसम्राट, दमदार नगरसेवक, अगदी आपण पाहिलं तर त्यांचं इथं आपल्या रॉयल मंचावरती आगमन झालेलं आहे आणि या रॉयल व्यक्तिमत्वाचं या स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. कार्यसम्राट, कार्यकुशल, जनसेवक, नगरसेवक अगदी आपण पाहतो आपल्या मंचावरती आलेले आहेत आणि दादांच्या स्पर्धेच्या वतीनं स्वागत आहे. ऑन साईडला खेळलाय, जबरदस्त फटका बॅकवर्ड स्क्वेअर लेगला, फिल्डर नाहीयेत, फायदा उचललाय आणि आमच्या मान्यवरांचं स्वागत केलंय. वेलकम टू दी RTPL. चौकार. साहेब देखील इथे निदर्शनास आलेले आहेत. त्यांना विनंती असेल की आपण मंचावरती या. साहेब आपलं मनपूर्वक स्वागत. आमचे साईराज नरे यांचे पिताश्री आहेत. ऑन साइडला जय पाटणकर चांगली बॅटिंग करतोय. सिंगल मेल, डबलचा कॉल, 2 मिळतील देखील सहज. गुड रनिंग बिटवीन द विकेट. चांगली रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला दोन्ही फलंदाजांमध्ये पाहायला मिळाली आणि तत्पूर्वी धावसंख्या 2 मात्र इथे कंप्लीट केल्या जात आहेत. 27 धावा धावफलकावरती. 27. हळूहळू धावांची गती वाढते. या ओव्हरमध्ये आतापर्यंत 8 धावा आलेल्या आहेत. एक अतिरिक्त, एक सिंगल, एक चौकार, एक डबल, म्हणजे लास्ट बॉल आहे आणि आता या लास्ट बॉलवरती आक्रमण चढवण्याची वेळ आहे. जय पाटणकर सांगतोय मैदानामध्ये काही का शांत राहिलो म्हणून. मी काही संत नाही, सोडून दिलाय. वन लेफ्ट, काय बॅटिंग करतोय. सेन्सिबल अप्रोच जय पाटणकरचा आपल्याला पाहायला मिळतोय. कुठेही तो अस्तव्यस्त दिसत नाही, कुठे तो अस्वस्थ दिसत नाहीये, कुठेही त्याच्या मनावरती दबाव, तो दडपण आपल्याला पाहायला मिळत नाहीये आणि अगदी चांगला टेम्परामेंट सोबत तो मैदानामध्ये खेळतोय. हा अप्रोच मला आवडला जय पाटणकरचा, कारण 2 इम्पॉर्टंट विकेट गेल्यात. धावा धावफलकावरती हव्या तितक्या लागल्याही नाहीयेत, तरी देखील सेन्सिबल अप्रोचने तो बॅटिंग करतोय. ही गोष्ट फार महत्वाची आहे. याला म्हणतात जबाबदारी स्वीकारणं आणि त्यानंतर मैदानामध्ये दमदार खेळणं. आदरणीय दत्ताजी बोगटे साहेबांचं देखील मंचावरती आगमन झालंय. स्वागत आहे आपलं. ऑन साइडला पेचून मारण्याचा प्रयत्न गॅप मध्ये एक्झिक्यूट होतोय का पाहायचंय. फिल्डर तिकडे तैनात आहेत. चांगली फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळाली. डीप मध्ये विशाल होते. हेअरस्टाईल वरून कळालं ती एक्झॅक्टली विशालच आहे तिथे. आणि षटक क्रमांक 4 पूर्ण. धावांची गती वाढवावी लागेल, अन्यथा गोलंदाजांवरती दुसऱ्या डावात प्रचंड दबाव येऊ शकतो.
4 षटकांचा केस संपलाय. सेकंड स्पेल नैतिकचा देखील संपन्न झालाय आणि 6च्या इकॉनॉमिकल रेटनं अवघ्या त्यानं 2 ओव्हरच्या स्पेलमध्ये 12 धावा खर्च करत असताना एक इम्पॉर्टंट विकेट मिळवली आहे. जबरदस्त बॉलिंग अटॅक आणि डिसिप्लिन बॉलिंग अटॅक मी म्हणेन आपल्याला पाहायला मिळाला, तो अर्थात श्री दत्तकृपा मुळगाव शिवाज्ञा 11 या संघाचा. व्हॉट अ ग्रेट बॉलिंग. प्रत्येक गोलंदाजाने इम्प्रेस केलं. पहिल्या ओव्हरमध्ये कल्पेश वाळन झाला, 9 धावा त्याने खर्च केल्या. व्हेरी फर्स्ट बॉल तेजस नरेला त्याने बाहेर काढलं. त्यानंतर नैतिक आला, त्यानं विकेट मिळवली इम्पॉर्टंट अनिल वाडकरची. त्यानंतर कल्पेश वाळन पुन्हा आला, त्यानं 8 धावा खर्च केल्या आणि त्यामध्ये एक लेग बायशी होती आणि त्यासोबत नैतिक पुन्हा तो सेकंड स्पेलमध्ये आला. म्हणजे 2 गोलंदाजांनी आपला स्पेल कंटिन्यू चालवला. आता फ्रेश बॉलर आपल्याला बॉलिंग मार्कमध्ये पाहायला मिळेल. सतीशला आपण पाहत आहोत, शांत ठेवतोय. जय पाटणकरला आता उत्तर द्यावं लागेल. त्याच्या हातामध्ये जी बॅट आहे तिनं समोरच्या गोलंदाजावरती प्रतिहल्ला त्याला चढवावा लागेल. काउंटर अटॅकची सुरुवात कधी होईल याची वाट पाहिली जाते आणि जय पाटणकर काउंटर अटॅक साठी तर ओळखला जातो. आता त्याला आक्रमण करावं लागेल. कल्पेश गाग एका बाजूनं, दुसऱ्या बाजूनं जय पाटणकर. अगदी आपण पाहिलं तर या टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरती मागील भूतकाळामध्ये आम्ही काय केलं आम्हाला माहिती नाही, पण आता या सुरू असलेल्या मॅच मध्ये आम्हाला दमदार प्रदर्शन करायचंय. ही भावना मनामध्ये ठेवावी लागेल. लॉफ केलंय, जय पाटणकरच्या स्लॉट मध्ये आला आणि जय सांगतोय आपल्या टप्प्यात आला ना की आपण कार्यक्रम करतोच. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड लॉंग बाउंड्री लाईनच्या बाहेर इट्स अ पायट हॉटेल सिक्सर. देतो शक्तिशाली, बलशाली आणि धावसंख्येला आकार देत असताना सर्व खेळाडूंना दिलासा देणारा हा षटकार होता. जय सांगतोय मैं हूं ना. काउंटर अटॅकला झाली सुरुवात. वाऱ्याशी वार्तालाप करतोय. 6चा पाडा गोलंदाजाला शिकवतोय. बार बार लगातार अब की बार दूसरी बार ठोकलाय जय पाटणकरनं बिगिट षटकार. दोन षटकार 41 वर धाव फलक. पाटणकर पुन्हा एकदा प्रयत्न करतोय. सिंगल घेतली जाईल, सिंगल घेतली जाईल. सिंगलने धावा फलक पुढे. टोटल स्कोर कार्ड वरती 42. 42 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळतंय. बदलणारे धाव फलक, हे रंग बदलणारे क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. एक डाव तुझा तर दुसरा माझा. कधी ऊन कधी पाऊस असा हा खेळ क्रिकेटचा. कधी आपण पाहतोय ऊन कधी सावली हा खेळ क्रिकेटचा. सातत्यानं सरड्याप्रमाणे रंग बदलणारा हा खेळ क्रिकेटचा आणि या क्रिकेटच्या खेळाला आज आपण एन्जॉय करतोय. पुढचा बॉल ऑन साइडला आडव्या बॅटनं पाठवण्याचा प्रयत्न केलाय, पण फिल्डर तिकडे थोडे मागे आहेत. बॉलला उचलतील, फेकतील, सिंगल मिळेल. फॉर्टी 43 धावा. ऑन साइडला कॅच होता. मिस टायमिंग बॉल हवेमध्ये. फिल्डर डाऊन दी बॉल. आणखीन एक विकेट, आणखीन एका विकेटचं पतन मैदानाच्या आतमध्ये आणि यावेळेस या मॅचची सर्वाधिक प्राइसलेस विकेट मी म्हणेन, सर्वात मोठी विकेट. कारण जो फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आक्रमण करत होता त्या वादळाला शांत केलंय. 33 धावांची महत्वपूर्ण पारी साकारत असताना जय दे धनाधन पाटणकर मैदानाच्या बाहेर.
संघ मालक अजयभाई महाडकर यांना विनंती असेल की आपण मंचावरती या. आपलं मनपूर्वक स्वागत आहे. ग्रुप मीटिंग देखील होणार आहे. मरियम आमची चिवताई खरं तर परवाच्या दिवशी नक्कीच आली होती, काल देखील आली होती. स्वागत आहे आपलं आमच्या मंचावरती. छत्रपती वॉरियर संघाचे पुरस्कर्ते खरं तर अगदी आपण पाहिलं तर रॉयल व्यक्तिमत्व आमच्या मंचावरती विराजमान आदरणीय यतीनजी धुमाळ साहेब, आपलं देखील रोहा तालुका प्रीमियर लीगच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. अजिंक्य सुटेवरती प्रचंड विश्वास आहे आणि अगदी आपण पाहिलं तर प्रत्येक पर्वामध्ये अजिंक्यावरती विश्वास दाखवत असताना नेहमी त्यांना आपल्या संघामध्ये स्थान देताना आपण त्यांना पाहिलंय. 5 षटकांचा खेळ पूर्ण झाला. 5 षटकांच्या समाप्तीनंतर 43 धावा धाव फलकावरती. अजिंक्य असं वाटलं होतं की जय पाटणकर आता आक्रमण करतोय म्हणजे चांगल्या धावा बनतील, पण तिथून लगेचच गोलंदाज आपण पाहिलं तर सतीशनं त्याची विकेट मिळवली. कटर टाकला आणि त्या जाळ्यामध्ये फसला. जो ट्रॅप रचला होता, जो जाळं रचलं होतं तिथे तो सापडला. पण आता मैदानाच्या आतमध्ये कोण आलाय? विशाल लाड, ज्यानं महत्वपूर्ण सामन्यामध्ये जबरदस्त इनिंग साकारली होती. त्याची बॅटिंग विसरून चालणार नाहीये. संघ मालक आहे कल्पेश गाक. बॉलर्स बॅक, अडब्या बॅटनं फटका चांगला डीप मध्ये. फिल्डर फार वेगान आल्यात. उचलतील, फेकतील नाही. उचलतील कधी? जेव्हा चेंडू हातांमध्ये थांबेल. बॉल निघालाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. धावा मिळतील. चाल हाय बारी आमची, पण आता कोणाची बारी असेल? दोन अगदी आपण पाहिलं तर बंधुतुल्य मित्र एकमेकांच्या समोर, पण मैदानाच्या आतमध्ये कोणी भाऊ नाही. अर्जुनालाही जेव्हा शस्त्र त्यानं हातातून टाकले की माझ्या घरच्यांविरुद्ध मी कसा लढणार, तेव्हा अगदी आपण पाहिलं तर श्रीकृष्णांना गीता सांगावी लागली होती. पण इथे मैदानाच्या आतमध्ये काय घडलंय? आणखीन एक फलंदाज तंबूच्या आश्रयाला. खराब फिल्डिंग झाली होती, 4 मिळाल्या होता, पण त्यानंतर मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नामध्ये आणखीन एक फलंदाज मैदानाच्या बाहेर चाललाय. आणि अर्णा 11 पुगाव संघ कर्णधार. म्हणजे एका बाजूला आपल्याला पाहायला मिळेल शाकिब सिद्दीक, वन ऑफ द डेंजरस ऑलराऊंडर या 4थ्या पर्वामध्ये, आणि त्याच्या विरोधामध्ये आणखीन एक दमदार खेळाडू यश पारंगे. मजा येईल या मॅच मध्ये. प्रेक्षक आतुरतेने वाट पाहतात या पुढच्या सामन्याची. आज सुपर 6चे प्रत्येक बॅटल असे आहेत की कोणी मैदानावरती एकदा आला की तो मैदानावरसून घरी जाऊ शकत नाही. एखाद्याने मोबाईल ऑन केला तर तो मोबाईल बंद करू शकत नाही. एखाद्याने टीव्हीला लावली तर लाईट गेल्यावरती करणार काय, हा त्याला प्रश्न पडेल. कारण सुपर 6च्या सगळ्या मॅचेस या दमदार होताना पाहायला मिळतील. बेस्ट वर्सेस बेस्ट रायव्हलरी तुम्हाला इकडे पाहायला मिळेल. फायनल से पहिले फायनल. अंतिम षटक, 6वं षटक, 4 चेंडूचा खेळ शिल्लक. सोहम बॉलिंग मागवती. स्ट्रायकर एंडवरती आता हरीश सानप. थांबून मारण्याचा प्रयत्न, इथे देखील फसवलं गेलं. हरीश सानपला बराच काळ चेंडू हवेमध्ये. विशाल पोहोचलाय, चुकी होणार नाहीये. सुरक्षित हात आहेत या संघातले विशाल आणि त्यांना टिपलाय झेल. आणखीन एक फलंदाज होतोय फेल. एका पाठोपाठ एक विकेट. तू चल मैं आया. पाच गड्यांची कत्तल. धावसंख्या धावा फलकावरती 47-47. अजूनही मी म्हणेन 2 षटकार जरी आले ना येणाऱ्या 3 बॉलमध्ये मॅच बनवू शकते, पण विशाल लाडला स्ट्राईक मिळत नाहीये. हा महत्वपूर्ण भाग राहिलाय. कारण जय पाटणकरनं तर 4थ्या ओव्हरमध्ये चांगली सुरुवात केली होती हाणामारी करण्याची, बट त्याची विकेट गेली. त्यानंतर असं वाटलं की विशाल लाड स्ट्राईक वरती आले की इझिली धावा बनतील, बट त्यांना स्ट्राईक मिळालीच नाही. येऊन नॉन स्ट्रायकिंग एंडवरती उभे आहेत. बॅट्समन येत आहेत, षटकार मारण्याचा प्रयत्न करतायत, कॅच आउट होत आहेत, मैदान सोडतायत आणि विशाल लाड फक्त नॉन स्ट्रायकिंग एंडवरती उभं राहून जे काय घडतंय ते पाहत आहेत. 47, 3 to go. ओ इथे काय घडलंय? क्लीन बोल्ड. सिंगल जरी काढून दिली विशाल लाडला, ते स्ट्राईक घेतील आणि मारतील, पण नाही. प्रत्येक फलंदाजाला ठोकायचा षटकार, कारण ती सिच्युएशन तशी आहे. आणि या सिच्युएशन मध्ये आणखीन एक विकेटचं पतन आपण पाहतो. विकेट हॅट्रिक संपादित केले. सोहमसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. लास्ट ओव्हर मध्ये आपण पाहतोय
गोलंदाजी धारदार केली, त्या चारही आले नसता अजिंक्य सुटे जर बॉल पकडला असता तर. पण मात्र जे काही घडतं ते चांगल्यासाठी घडतं असं म्हटलं जातं. आणि विकेट हायट्रिक संपादित करणारा सुपर सिक्स मधला हा गोलंदाज, नाव त्याचा सोहम. काम त्यानं लाजवाब केलंय, प्रत्येक गोलंदाजाचं काम तमाम केलंय. जबरदस्त गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते, तीक्ष्ण आणि धारदार गोलंदाजी. डिसिप्लिन बॉलिंग ज्याला म्हटलं जातं. नियंत्रित टप्पा तुमच्याकडे अचूक आणि भेदक मारा जर तुम्ही करतायत तर कोणत्याही फलंदाजाला थारा या विकेट वरती मिळणार नाही. कारण आमच्या रोशन शेठ पैऱ्यांनी अगदी अशी विकेट बनवली आहे जी गोलंदाजांसाठी देखील नंदनवन आहे आणि फलंदाजांसाठी देखील अनुकूल आहे. खर तर या संपूर्ण स्पर्धेमध्ये श्री दत्तकृपा मुळगाव शिवाज्ञ 11 संघाचं कौतुक करावं लागेल, ज्याचं कारण 2 गोलंदाज फेकी ऑब्जेक्शनमुळे बॅन झालेले आहेत. पण कुठे गोलंदाजी त्यांची विस्कटलेली डगमगलेली पाहायला मिळाली नाही. कुठेही त्या गोलंदाजीमध्ये अगदी आपण पाहिलं तर कमतरता आपल्याला पाहायला मिळाली नाही. कुठेही संघ ढासळला नाही, कारण ती जिद्द मनामध्ये, जेव्हा तुमच्या मनामध्ये जिंकण्याची जिद्द असते ना, तेव्हा तुमच्या समोर अडचणी हिमालय पर्वता इतक्या जरी मोठ्या असल्या तरी तुम्ही त्या जिद्दीनं सर करू शकता. लास्ट बॉलवरती विशाल लाडला स्ट्राईक मिळाले. कदाचित या शेवटच्या बॉलवरती एखादा मोठा फटका आला, मी म्हणेन हा फटका संजीवनीचं कार्य करेल. आणि सागर बोबडच्या नेतृत्वाखाली काय घडू शकतं हे त्याचं कर्तृत्व महान आहे, ते सिद्ध करतंय. 47 झालेले आहेत, पण बॉलिंग अटॅक हॅट्स ऑफ टू. आपल्या गोलंदाजांना कधी कसं वापरायचं, आपल्याकडे 2 गोलंदाज नाही आहेत, पण त्या जागी आता कोणता गोलंदाज कोणत्या मुवमेंटला कशी गोलंदाजी करेल हे कॅप्टन, लीडरशिप, ती कॅप्टन्सी, तो एक्सपिरियन्स, तो अनुभव तुमच्याकडे जेव्हा आहे तेव्हाच या गोष्टी होऊ शकतात. त्यामुळे दत्तकृपा मुळगाव शिवाज्ञ 11 संघाचं याचसाठी कौतुक वाटतंय की त्यांच्याकडे ऑलरेडी 2 गोलंदाज शॉट होते, त्यामध्ये देखील आई सासाईवाली तुळशी फायटर्स सारख्या भक्कम संघाला फक्त 48 वरती रोखलंय. व्हॉट अ ग्रेट बॉलिंग. टाळ्या होऊन जाऊ द्या एकदा दत्तकृपा मुळगाव शिवाज्ञ 11 साठी. सागर बोबड, आपण म्हणतो कॅप्टन्सी मॅटर करत नाही, पण कॅप्टन्सी मॅटर करते मित्रांनो. आणि येस, लगेचच आपण इकडनं वळणार आहोत टॉसच्या प्रक्रियेसाठी. टॉसची प्रक्रिया केली जाईल. आमच्या मंचावरती उपस्थित रॉयल व्यक्तिमत्व अगदी आपण पाहतोय, आदरणीय अजितजी मोरे साहेब, विनंती असेल की आपण यायचंय. कार्यसम्राट नगरसेवक आहेत आणि त्यांच्या शुभास्ते इथे आपण टॉसची प्रक्रिया पूर्ण करणार आहोत. एका बाजूला आपण पाहतोय मॉडर्न डे क्रिकेट मधील वन ऑफ द बेस्ट ऑलराऊंडर यश पारंगे आणि दुसऱ्या बाजूला डेंजरस सिद्दीकी, शाकिब सिद्दीकी आणि त्यांच्या विरोधामध्ये यश पारंगे. कार्यसम्राट नगरसेवक साहेबांच्या शुभास्ते आपण करीत आहोत टॉस. आकाश कडव, टॉसची प्रक्रिया आपण आता पूर्ण करून घेतो आहोत. सुपर 6 आणि सुपर 6 मधील हा अंतिम सामना प्रेक्षकांच्या भेटीस आलेला आपण पाहत आहोत. भरपूर साऱ्या शुभेच्छा दोन्ही संघांना आपण देऊयात. ओमेगा अँड RTPL कॉल मरियम 11 कॅप्टन सिद्दीक करतील. RTPL इज द कॉल अँड RTPL इट इज. महत्वपूर्ण टॉस, शाकिब टॉस जिंकलेला आहे आणि टॉस जिंकल्यानंतर महत्वपूर्ण डिसिजन काय असेल? आम्ही फिल्डिंग करू पहिली. कसा प्रवास राहिला आतापर्यंत या स्पर्धेचा, तुमच्या संपूर्ण टीम सोबत, तुमच्या टीम ओनर सोबत जो तुमचा प्रवास राहिला, कसा राहिला आणि किती एन्जॉय केली स्पर्धा? एन्जॉय तर फुल करतोयच आहे आणि अजून करायची आहे आणि ऑनर टीम चांगलीच आहे. काय विचार केला आता जर सुपर 6 पर्यंत आपण आलेला आहात, 3 ट्रॉफी समोर आहेत, कोणती ट्रॉफी घरी नेण्याचा प्रयत्न आहे? चॅम्पियनच बनण्याची कोशिश करू इन्शाअल्लाह. अगदी आपण पाहिलं तर टॉप 12 साठी येण्याची जी लढत होती त्यामध्ये जो संघ खेळला तोच पुन्हा कंटिन्यू केला जाईल की प्रेक्षकांना काही नवीन चेहरा पाहायला मिळेल, काही चेंजेस स्क्वॉड मध्ये? ते आता बघू, आता अजून काही केलं नाही. येस, प्लॅन सांगायचा नाहीये शाकिबला. यश, सध्या इंडिव्हिज्युअल परफॉर्मन्स देखील तर तुझा दमदार आणि भन्नाट राहिलाय आणि टीमनं देखील प्रचंड एफर्ट्स लावलेत. चांगले चांगले मॅचेस, टफ फाईट मॅचेस जिंकून तुम्ही आता इथपर्यंत आलात. कसा राहिला प्रवास तुझ्या टीम सोबत? किती एन्जॉय केली स्पर्धा?
नक्कीच खूप एन्जॉय करतोय आणि टीम सुद्धा आमची चांगली आहे आणि बॉलिंग का थोडं लक्ष देऊ आम्ही बॅटिंग काय सांगाल या स्पर्धेबाबत? अगदी आता सुपर 6 मध्ये आलेला आहात. या मॅच नंतर कोणत्या ट्रॉफीवरती नजर आहे? नक्कीच चॅम्पियन राहण्याचा प्रयत्न करू कारण का 3 वर्ष आम्ही टॉप 6लाच जातोय बाहेर माझ्या कॅप्टनशिपमध्ये. तर आता चॅम्पियन राहण्याचा प्रयत्न करू आम्ही. खूप शुभेच्छा तुला देखील मॅच साठी असेल. टॉस बॉक्स मधून माहिती येते टॉस इथे जिंकलेला आहे तो अर्थातच मरियम 11 संघनायक अर्थातच शाकिब सिद्दीकनं आणि त्यानं प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. बॅटिंगसाठी आमंत्रित केलंय तर अर्थातच अर्ना 11 पुगाव या संघाला. कॉमेंट्री बॉक्स मध्ये आली आहे वेळ परिवर्तनाची आणि या मायक्रोफोनवरती मी इन्व्हाइट करतोय काल देखील ज्यांचा बुलंद आवाज ऐकला अत्यंत अल्पावधीमध्ये ज्यांनी अनेक अशा प्रेक्षकांची मन जिंकली असे दमदार समालोचक मीरा भाईंदरला ते बिलॉंग करतात पण आज अखंड महाराष्ट्रभर त्यांचं समालोचन आपण ऐकतो. अर्थातच मनीषजी पाटील सरांना इन्व्हाइट करेन मायक्रोफोनवरती पण तत्पूर्वी काही सन्मान आपल्या मंचावरती आपण घेणार आहोत कारण मान्यवरांची मांदी आळी अगदी आपण पाहतो आपल्या मंचावरती. आज आपल्या रॉयल स्पर्धेला भेट देण्यासाठी सर्व रॉयल मान्यवर आपल्या मंचावरती विराजमान आहेत. कार्यसम्राट नगरसेवक आदरणीय अजितजी मोरे साहेबांचा सन्मान आपल्या मंचावरती आपण पार पाडणार आहोत. पिंट्याजी मस्के साहेबांना विनंती असेल आणि त्यासोबत आमचे आप्पा म्हात्रे यांना देखील मी विनंती करतो आपण देखील तिकडे जोडलं जायचंय. आपल्या शुभास्ते कार्यसम्राट दमदार नगरसेवक साहेबांचा सन्मान आपल्या मंचावरती आपण पार पाडत आहोत. आमचे दक्ष देखील एन्जॉय करतात ही मॅच आणि अगदी तेजस दरे आपल्या वडिलांना खरं तर सपोर्ट करण्यासाठी दक्ष देखील इथे आलेला आहे त्याचं देखील स्वागत आहे. भाऊ शेलार या आपण देखील सन्मानाचा स्वीकार करा. भाऊ शेलार क्रिकेट प्रेमी व्यक्तिमत्व आहे आणि त्यांचा देखील सन्मान आपल्या मंचावरती आपण पार पाडणार आहोत. नेता वाघमारे या आपण आणि त्यांच्या समवेत पिंट्याजी मस्के यांना देखील आपण पाहत आहोत. दमदार गोलंदाजी धारदार गोलंदाजीसाठी जाणला जातो रोह्याचा पहिला बायकरमॅन मास्टर माइंड तेजस नरे. ऍक्युरेसी पहा चांगली गोलंदाजी करतोय. जाऊया इथून थेट. येस काही सन्मान आहेत. शेवटचा सन्मान आपण पाहतोय. जसं आपल्याला वेळ मिळेल तसे सन्मानाकडे पुन्हा वळूयात पण यावेळेस आता आपण पाहतोय आक्रमण चढवण्याचा प्रयत्न. बॉल लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. मनीष सर चौकार आलाय तेजसच्या विरोधामध्ये. चौकार आलेला आहे. 48चं लक्ष ठेवलेलं आहे. 49चं लक्ष ठेवलं 48 पूर्ण केलंय. तेजस नरे जसा प्रथमेशजीने उल्लेख केला की प्रतिभा ठासून भरले या अनुभवी खेळाडूकडे आणि त्या प्रतिभेचं सादरीकरण झालं पाहिजे. नशिबावर काहीच चालत नाही. सर्व काही तुमच्या कष्टांवर अवलंबून आहे आणि तेच कष्ट घ्यायचंय. फक्त एकट्याला नाही तर 19 सदस्यांना घ्यायचं आहे. फिल्डिंग टीमच्या फुल लेन बॉल अपील लाऊड. विकेट किपरची अपील लाऊड आहे. बॉलरची अपील. एकूण एक खेळाडूंची. पाहूया पंच चर्चेसाठी एकमेकांच्या जवळ पोहोचतायत. जसा प्रयत्न केला विकेट किपरने लगेचच ती लाऊड अपील पाहायला मिळालेली आहे सागर भोबड यांच्या विरोधात. पाहूया त्या ठिकाणी चर्चा होते आणि त्यानंतर पंचांचा निर्णय येतोय की फलंदाज सेफ आहे. 5 चेंडूंचा खेळ संपलेला आहे. धावसंख्या ओव्हर झाली. षटक संपलंय पहिलं आणि जसं एक्सपेक्टेशन तेजस नरे यांच्याकडून होतं तसंच एक्सपेक्टेशन त्यांनी पूर्ण केलेलं आहे. षटकाला अनालाइज केलं. पहिल्या बॉलवर डबल, बॅक टू बॅक 2 डॉट बॉल, तिसऱ्या बॉल नंतर चौथ्या बॉलवर चौकार, बॅक टू बॅक 2 डॉट बॉल. पहिलं षटक संपलं. 49चं लक्ष होतं त्यापैकी 6 पूर्ण केल्यात. 43ची गरज. बॉल शिल्लक आहे 30 चेंडू 43 धावा. प्रथमेशजी बघा इकॉनॉमिकल राहावंच लागेल. या स्टेजवर मी पाहतोय की काही सदस्य आहेत टीमचे. ते म्हणजेच टीम आहे आई ससाईवाली तुलसी फायटरची आणि प्रत्येकांच्या भावना जुडलेल्या आहेत. प्रत्येकाचे एक्सप्रेशन सांगतायत की पहिल्या डावात मनासारखं क्रिकेट नाही झालं, दुसऱ्या डावामध्ये व्हायला हवं आणि त्याचमुळे क्रिकेटचा खेळ भावनांशी जुडलेला आहे. आणि पाहूया त्या भावनांचा मान राखताना तो खेळ तुलसी फायटरच्या वतीनं पाहायला मिळतोय का. येस, क्रिकेट इज नॉट जस्ट अ गेम, इट इज अ इमोशन असं म्हटलं जातं. क्रिकेट फक्त खेळ नाही, भावना आहे प्रत्येकाच्या मनामध्ये.
जो आपण फक्त खेळत नाही ती जगतो आणि सध्या ती भावना जपण्यासाठी मैदानामध्ये संघर्ष करावा लागेल. काय घडलंय राजू वाघमारे फटका फसलाय पण इथे क्षेत्ररक्षक फक्त गिरक्या घेत राहिला. बॉल काही सापडता सापडेना. अखेर 2 धावा मिळाल्या. राजू वाघमारेचं RTPL मध्ये मी म्हणेन नशीब नेहमी चांगलंच राहिलंय, कारण मनीष सर प्रत्येक पर्वात त्याच्या 2 ते 3 कॅचेस ड्रॉप होतातच. क्रिकेटचा खेळ प्रथमेशजी हा इंडिव्हिज्युअलचा नाही राहिला, हा टीम परफॉर्मन्सचा खेळ आहे. आणि त्याचमुळे आता बघा संधी राजू वाघमारेला बाद करण्यासाठी हरेश यांनी बनवली होती. आणि काल एक झेल आपण पाहिला होता याच झोनमध्ये, अंकित मोहितेने त्याच झोनमध्ये तसाच झेल टिपला होता. आणि आज देखील तसंच पाहायला मिळेल पुन्हा एकदा. पण यावेळेस बॉल बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषा क्लिअर करेल. आउटफील्ड फास्ट, मिळतील धावा 4. चौकार राजूच्या बॅटमधून. एक वर्षी 3 ते 4 कॅचेस ड्रॉप्स त्यांच्या होतात आणि कॅच ड्रॉप झाल्यानंतर ते फायदा उचलणं बऱ्यापैकी जाणतात. आणि बघा त्याने फायदा उचललेला आहे. चौकार आलाय, डबल आहे. या षटकाची सुरुवात चांगली झाली. 12 धावा झाल्यात. जिंकण्यासाठी सततची गरज आहे. अजूनही काही संपलं नाहीये. परिस्थिती आटोक्यात आहे तोपर्यंत प्रयत्न करून घ्या. परिस्थिती आटोक्याच्या बाहेर गेली कितीही प्रयत्न करा, यश तुम्हाला मिळत नाही. अजूनही संधी आहे. तुलसी फायटर या संघाकडे ऑफ्टमच्या बाहेरचा स्लो बॉल, हलक्या त्याने बॉलला ग्लाइड केलंय. सिंगल कंप्लीट केली. राजूला सेन्सिबल क्रिकेट खेळता येतं. सागरकडे स्ट्राईक. धावसंख्या 13 धावा धावफलकावर आहेत. राजू वाघमारे 7 वर, सागर भोबट 6 वर. पार्टनरशिप पहिल्या विकेटसाठी 13ची झाले. सानप तयार. बॉलिंग मार्क वरती पुढचा बॉल. फ्लाइट दिली गेली आहे. फसवा चेंडू. फिंगर रोल केले जात आहेत. अप्रतिम गोलंदाजी. मनीष सर, एक डाव तुझा तर दुसरा माझा, म्हणजे ठोसा ठोसा, शेरात सव्वा शेर. आता 2 वाघ लढतायत मैदानामध्ये. कदाचित ते 2 संघ रात्री झोपले नसावेत या सामन्यासाठी आणि म्हणूनच हा सामना चांगला खेळायचा प्रयत्न करावाच लागेल. जरी परिस्थिती तुमच्या बाजूने नाहीये पण थ्रो अपीश, हे सोपे सोपे मोके तुम्ही जर घालवलेत तर मग टेन्शन तुमचं वाढेल, टेन्शन तुमच्या समर्थकांचं वाढेल. सोपी संधी हुकली. ही ऍक्शन रिप्ले अगदी आपण पाहतो एक्झॅक्टली काय घडलं. फेकी केली. जर ऑन द स्टंप फेकी झाली असती तर फ्रेम मध्ये बॉल मागे जाईपर्यंत बॅट्समन नव्हता, म्हणजे बॉल मागे बॅकअपला कलेक्ट करेपर्यंत फ्रेम मध्ये बॅट्समन नव्हता. इझिली विकेट मिळू शकत होती. कुठे जाऊन मारलाय, कदाचित या धावा नसतील. राजू वाघमारे एक्झॅक्टली काय करतात बघा. कुठे जाऊन फटका खेळला. ऍक्शन रिप्ले आम्हाला आवडेल कुठेच. आता तुम्ही दाखवला स्क्रीनवर तर डॉट बॉल असेल हा. क्रीज बॉक्सच्या पूर्णपणे बाहेर. बघा काहीतरी तुमची बॅटस्विंग किंवा तुमचा शरीराचा अवयव त्या क्रीज बॉक्स मध्ये असला पाहिजे, पण खूप जास्त बाहेर. विकेट किपर बचावले तर बॅट्सविंग बघा, विकेट किपरचा पाठलाग जणू काय केला होता राजू वाघमारे याने, पण षटक संपले. 2 षटकाचा खेळ झाला. शिवात्ना 11 14 धावा. अजूनही स्टेबल क्रिकेट दोन्ही संघाच्या वतीने खेळलं जाते. आवश्यकता जिंकण्यासाठी अजूनही 35 आहे. बॉल शिल्लक आहे 24. अनिल एक असा विकेट किपर आहे जो लेदरला देखील तेजस नरे जेव्हा बॉलिंग करतात तेव्हा क्लोज विकेट किपिंग करतात. कारण तेजस नरेचे बॉल लेदरला जेव्हा येतात तेव्हा कोणताही विकेट किपर जर मागे राहिला तर प्रत्येक कोणी गॅदर करू शकत नाही. तो केवळ अनिलच गॅदर करू शकतो. आणि आता देखील आपण पाहतोय प्रत्येक गोलंदाज येतात त्यांची गती किती असू दे किंवा कसेही चेंडू त्याने फिरवू दे, बॅट्समनच्या अगदी आपण पाहतो राऊंड विकेट जेव्हा चेंडू येतात, राऊंड लेग जेव्हा बॉल येतो तेव्हा गॅदर करणं कठीण असतं. तेही बॉल तो चांगले गॅदर करतोय. म्हणजे एक चांगल्या विकेट किपरची भूमिका अनिल सध्या मैदानाच्या आतमध्ये दाखवतोय. क्लोज विकेट किपर राहिलाय आणि मगाशी जसा उल्लेख केला बाल बाल बचे, थोडक्यात बचावलाय. कारण अगदी विकेटच्या बाहेर जाऊन मारण्याचा प्रयत्न केला होता. 2 षटकांचा खेळ संपलाय. 14 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. आणि आता बॉलिंग मार्क वरती लेफ्ट आर्म बॉलर प्रणय कदम आलाय, ज्यानं एक वेगळा इम्पॅक्ट टाकलाय या संपूर्ण स्पर्धेमध्ये. ऑन साइडला पाठवलाय, ज्यानं इम्पॅक्ट टाकलाय त्याच्यावरती प्रेशर क्रिएट करणारा हा येतोय लांब पल्ल्याचा भव्य षटकार. तर जे कमवलं होतं गोलंदाजांनी ते आता गमवलेलं आहे पहिल्या बॉलवर. कारण दोन्ही फलंदाजांना एक एक मोका पहिल्या 2 षटकात मिळालेला आहे पुन्हा मैदानात टिकण्याचा.
संपर्क तितका योग्य नाहीये. बॉल पोहोचतोय बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. सिंगल कंप्लीट. धावसंख्या 21. सिंगलच्या मदतीने 21 धावा धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. एकंदरीत इथून आता आपण पाहिलं तर गोलंदाजांना अटॅकिंग अप्रोच दाखवावा लागेल. बंच ऑफ विकेट, बंच ऑफ डॉट बॉल आणि फिल्डर्सची साथ देखील मिळणं ते फार महत्वाचं आहे. अगदी आपण पाहिलं गोलंदाज एक्स्ट्रा एफर्ट लावतायत, एक्स्ट्रा ऑर्डिनरी बॉलिंग करतायत, पण त्याच वेळेला फिल्डरची जर साथ असेल तर मॅच रंगेल. पण काय घडलंय? कायरॉन पोलार्ड, अष्टमीचा कायरॉन पोलार्ड मैदानाच्या आतमध्ये धावांचा वर्षाव करतोय. आता मात्र सरळ बॅटल लॉप केलं, लॉंग ऑन बाउंड्री यांच्या बाहेर पाठवलं. इट्स पायटा हॉटेल सिक्सर. तो अनुभव मिळाला होता मागच्या 2 षटकांचा. यावेळेस देखील पुन्हा एकदा विथ द विंड इन टू द क्राऊड. एकच वादा आमचा राजू दादा. राजू वाघमारेला ठोकलाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. सर्वाधिक इकॉनॉमिकल गोलंदाज आता सर्वात जास्त धावा खर्च करतोय. खाली राहिला. इट्स अ सबमरीन डिलिव्हरी. म्हणजे मनीष सर आतापर्यंत या गोलंदाजाने या संघासाठी मला तरी वाटतंय 2 षटकांचे स्पेल सातत्याने हाताळलेत, पण असं कुठेही पाहिलं नाही की 15हून अधिक धावा त्याने खर्च केल्या 2 ओव्हरच्या स्पेलमध्ये. पण आज 5 मध्ये 19. म्हणतात ना क्रिकेटच्या खेळामध्ये एक्सपेक्ट द अनएक्सपेक्टेड. प्रत्येक दिवस काही ना काही नवीन अनुभव तुमच्यासाठी घेऊन येणार आहे. हा अनुभव वाईट अनुभव प्रणय यासाठी पण अजूनही माघार घेऊन नाही चालणार. अजूनही सामन्यामध्ये खूप काही बाकी आहे. फक्त तुम्हाला 100% द्यावं लागणार. पुढचा बॉल स्टेप आउट करून खेळलाय पुन्हा एकदा. वाघ आता तुटून पडलाय मैदानाच्या आतमध्ये. काय बॅटिंग करतोय. एकदा का हा बॅटिंग साठी सुरू झाला तर तो थांबायचं नाव घेत नाही. मी यापूर्वी उल्लेख केला. एकच वादा राजू दादा. पुढे येऊन ठोकलाय राजू दादानं षटकार. शुभमजी पाटील आणि योगीराजजी मस्के यांना विनंती असेल की आपण या आपल्या शुभास्ते आपण सन्मान आपल्या मंचावरती पार पाडणार आहोत. सध्या ड्रिंक्स ट्रॉली मैदानाच्या आतमध्ये आपल्या मंचावरती आपण पाहतोय. आलेल्या सर्व उपस्थित मान्यवरांचा यथोचित मान सन्मान केला जातोय. आलेल्या सर्व पाहुण्यांचं या स्पर्धेच्या वतीने स्वागत आहे. त्यानंतर आदरणीय विष्णूजी नरे यांना देखील विनंती असेल की आपण देखील या सन्मानाचा स्वीकार करा. आदरणीय विष्णूजी नरे साहेबांना देखील विनंती असेल की आपण देखील सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. आमचे साईराज नरे अगदी आपण पाहिलं तर एक चांगले गोलंदाज आहे. तो लेदर असू द्या अथवा टेनिस असू द्या. पुण्याला देखील आपण पाहिलं तर सेमीफायनलसाठी ते क्वालिफाय झालेले आहेत. त्यांचे पिताश्री यांचा सन्मान आपल्या मंचावरती आपण करतोय. एकोणचाळीस झाले आहेत आणि आता जिंकण्यासाठी आवश्यकता आहे 10 धावांची. बॉल शिल्लक आहेत 18. खूप कमी वेळा ज्या गोष्टी घडतात त्या गोष्टींची दखल येणाऱ्या वर्षांमध्ये घेतली जाते आणि ती दखल या सामन्याची घेण्यासाठी गोलंदाजाला तो खेळ द्यावा लागेल. रिक्वायर्ड रन रेट 3चा आहे. टेनिस बॉल क्रिकेटमध्ये हे आव्हान थोडंसं सोपं राहतं फलंदाजांसाठी. वैभव मोहिते हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न केलाय. सेन्सिबल अप्रोच आपल्याला पाहायला मिळाला फलंदाजांमध्ये. त्यांना माहिती आहे सामना आपल्या मुठीत आलाय.
आणि आता इथून मुठीतून तो निष्ठू द्यायचा नाही, त्यासाठी हा संयमी पवित्र आजमावलाय. 5 मिनिटांची आक्रमकता मागच्या षटकामध्ये आपण पाहिली, ज्यामध्ये 4 षटकार 25चं ते षटक होतं. त्याच षटकात खूप काही कमवलेलं आहे फलंदाज राजू वाघमारेने, आणि त्याच सोपं झालंय फलंदाजांसाठी. 40 झाल्यात, 9ची गरज. स्ट्रायकिंग इनवरती राजू वाघमारे पुन्हा एकदा. हा ट्रॅकर अडबा पाटणं आज मात्र या मैदानावरती हाहाकार माजवून जाणार हे ठरवलंय, मनाशी निश्चय केलाय. मैदानात जाण्यापूर्वी त्यानं मला सांगितलं आज मारणार तर टॉपच्याला मारणार, आणि आता अशी बॅटिंग करतोय की शब्द अपुरे पडलेत. आणखीन एक षटकार येतोय. सेहेचाळीस झालेल्या आहेत. अवघ्या 3 धावांची गरज आहे. पुढे सरसावत आज काही थांबत नाही राजू वाघमारे. राजू वाघमारे आणि फक्त राजू वाघमारे, हा एकच नामोल्लेख या क्रीडांगणावरती आपल्याला पाहायला मिळाला. अगदी आपण पाहिलं 10 चेंडू त्यानं फेस केले, 37 धावांची इनिंग त्यानं साकारली. एकच वादा आमचा राजू दादा. काय बॅटिंग केली राजू वाघमारेनं. वेल प्लेड, वेल प्लेड राजू, वेल प्लेड सागर. अभिनंदन टीम दत्तकृपा मुळगाव शिवाज्ञा 11. तो आव्हान सहजरित्या पार केला. जबरदस्त मॅच, एकतर्फा सामना झाला पण एंटरटेनमेंट फुल ऑन झालं.